भाजपला महापौर पद मिळावं। ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजपनं महापौर पदाची मागणी केली आहे। 2 वर्ष महापौर पदाची मागणी ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी केल्याचं कळतंय। भाजपचा ठाण्यामध्ये 100% स्ट्राईक रेट आहे। जागा वाटपामध्ये भाजपनं काहीसं नमतं घेतलं होतं। जनतेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळायला हवीत, नाहीतर आम्ही विरोधी बाकांवरती बसू, असा काहीसा भाजपचा सूर आहे। आमदार निरंजन डावखरे यांनी महापौर पदाची मागणी केली आहे। ठाण्यामध्ये 2 वर्षांचं हे महापौर पद मिळावं अशी भाजपची मागणी आहे। सर, आताच निवडणूक पार पडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शेळ ते वडवली, भाजप वाढली असा आशयाचे बॅनर लागलेले आहे। राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेली आहे। काय सांगाल आपण मुळात बघितलं की या महानगरपालिकेमध्ये कासर वडवलीपासून 1 नंबर प्रभागापासून ते 29 नंबर प्रभाग याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निवडून आले आणि शीळ ते वडवली, भाजप वाढवली ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वाढवलेली आहे आणि ही ताकद भारतीय जनता पार्टीची संघटनेची आहे। आणि त्याच्यामुळे जे अहोरात्र मेहनत सगळ्यांनी घेतली, कारण मुळात आपण जर बघितलं तर आम्ही 40 जागा ज्या युतीमध्ये आमच्या वाटेला आल्या त्याच्यामधल्या 7 जागा या मुंब्रेच्या होत्या, त्याच्यामध्ये 3 जागा राबोडीतल्या होत्या आणि मुस्लिम बहुल मतदारसंघ जे आहे त्याचं जर आपण गणित बाजूला ठेवलं तर 28 जागा ज्या विनिंगच्या आहेत त्याच्यामध्ये 100% स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीने मेंटेन केलेला आहे आणि लोकांचा विश्वास आमच्या नेतृत्वावरती जो विकास राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने सुरू आहे आणि जी त्याबद्दल कसं पाहताय तुम्ही? या ठाण्यासाठी महापौर पदासाठी दावा करणार का? याच्यामध्ये खरं तर शिवसेनेचा जो आकडा आहे तो त्यांना अटमोस्ट मेजॉरिटी आहे, त्याच्यामुळे हा निर्णय त्यांचा आहे। पण निश्चितपणे जर आम्हाला आमच्याकडे जो ठाण्याचा विकास करायचा आहे तो विकास करत असताना जी प्रमुख पदं आहेत ती जर आमच्या पदरी पडली नाही तर मग आम्हाला वेगळी भूमिका घेणं हे निश्चितपणे गरजेचंच राहणार आहे। मुंबईत सुद्धा अशी परिस्थिती आहे, नगरसेवकांना हॉटेल मध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि कुठेतरी अजून महापौर साठी रस्सीखेच सुरू आहे। तशीच परिस्थिती ठाण्यामध्ये देखील आहे। मुंबईची भूमिका ही मुंबईचे जे पदाधिकारी आहेत ते योग्य पद्धतीने आपल्याला सविस्तर सांगू शकतील, कारण त्याच्यामध्ये डिटेल आकडेवारी त्यांच्याकडे आहे। पण ठाण्यामध्ये आमची भूमिका मी तुम्हाला सांगितलं तसं स्पष्ट आहे। नक्कीच जी काही भूमिका आहे हे येत्या काळी स्पष्ट होणार आहे असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।